मडगांव पालिकेतल्या 11 पदां खातीर 1700 जाणांनी अर्ज केल्ले। काँग्रेसीच्या म्हणण्याप्रमाण उमेदवारांक तांची कॉल लेटरां पोस्टांतल्यान मेळोंक नाशिल्ली। हो नोकर भरतीचो व्हडलो घोटाळो ही पीक एंड सिलेक्ट पॉलिसी गोवा यूथ काँग्रेस आनी NSUन आरोप केला। चेअरपर्सना वाटेन गेल्या 5 कावन्सिलरांच्या उमेदवारांक वेंचपा खातीर मडगांव पालिकेन ही पीक एंड सिलेक्ट पॉलिसी आपणायली, आंदोलकारांनी सांगलें। स्टाफ सिलेक्शन कमिशना कडल्यान निवड कित्याक करिनात होय प्रश्न तांकां पडला। 1800 जाणांचेर हो अन्याय, तांकां न्याय मेळ्ळो ना जाल्यार आमी कोर्टान वचपाची तयारी दवरल्यात, NSUI आनी यूथ काँग्रेसीच्या फुडाऱ्यांनी सांगलें। गोंयांत खबर आहा, द अनएम्प्लॉयमेंट रेट इज 8.7. that is double the average of national unemployment rate, and we are unemployment rate, we are highest, second highest state in the country. हे आसतना जेन्ना 13 पोस्ट डिक्लेअर जाल्ले, हांव तुमकां मातसो फाटीं व्हरता। 2023 43 पोस्ट वॉज डिक्लेअर्ड बाय म्युनिसिपालिटी, 43। मागीर तेजे मागीर ते स्क्रॅप केले, कित्याक तेन्ना तो DMA हेडेड बाय अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री विश्वजीत राणे ताणें पत्र बरयलो आनी सांगपाक लागले हांकां रद्द करात आनी स्टार्ट द प्रोसेस फ्रॉम स्टाफ सिलेक्शन कमिशन। सो स्टाफ सिलेक्शन कमिशनान थ्रू हे रिक्रुटमेंट जावंक जाय म्हणून हेंचोच मिनिस्टर सांगता। मागीर एका वर्सा नंतर हेंच्यांनी परतून नोटिफिकेशन काढली ऑफ 13 पोस्ट आनी हेतून विदाउट स्टाफ सिलेक्शन कमिशन हेंच्यांनी प्रोसेस चालू केलो। जाल्यार कित्याक आमी विचारले कित्याक, तो म्हणटा CMन स्टेटमेंट दिलो ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस की लोकल बॉडीक स्टाफ सिलेक्शन कमिशन लागना। आमच्यान विचारले तर लागना दाखय, करस्पॉन्डन्स दाखय, शो द परमिशन फ्रॉम DMA की तुमकां सांगला की गो हेड विदाउट स्टाफ सिलेक्शन कमिशन, हेंच्याकडे परमिशनूच ना। तो हे दाखयता हेंच्यांनी पीक एंड सिलेक्ट पॉलिसी चालू केला। पीक एंड सिलेक्ट म्हणजे जे 5 कायदो बदलून जसो जो चेअरपर्सन झाला, शो ऑफ हँड्स करून चेअरपर्सन झाला, तो 5 काउन्सिलर त्या वाटेन गेला, तांचे लोकांक वाटपा खातीर जे पोस्ट हेंच्यांनी सिलेक्ट एंड पीक केलेले आहा ते डायरेक्ट सिद्ध आता। समज हेंकां ट्रान्सपरन्सी दवरूंक जाय आसली तर दे टू कंडक्ट दिस एग्जाम थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशन। हे तो स्वताचो मिनिस्टर म्हणटालो पयलीं, पूण आतां जेन्ना दिगंबर कामत मिनिस्टर जाला हेंच्यांनी रिजर्व केला ह्यो स्टँड आनी विदाउट स्टाफ सिलेक्शन कमिशन दे हॅव गॉन हेड। आनी कितें जाला, आफ्टर गिविंग द एडमिट कार्ड, तो म्हणटा एडमिट कार्ड दिला म्हणून। आमी सांगता दिला जाल्यार एक्नॉलेजमेंट दाखय, यू गेट एक्नॉलेजमेंट थ्रू हे पोस्टल, एक्नॉलेजमेंट ना तेंचे कडेन, कांयच ना तेंचे कडेन। दिस शोज की म्हापसा मारगांव म्युनिसिपालिटी करप्शन जालोला, डायरेक्ट फेवरिझम जालोला जस्ट टू गिव्ह जॉब टू देअर लव्ड वन्स। आणि वी कंडेम दिस आणि आम्ही NSUI गोवा अँड गोवा प्रदेश यूथ काँग्रेस वी विल टेक दिस मॅटर टू हायर अप अँड वी विल मेक शुअर 1800 भुरगे जे आसा तांकां जस्टीस मेळूंकूच जाय, अदरवायज वी आर रेडी टू गो टू कोर्ट ऑल्सो। वेल, तुमकां सांगपाचें म्हणल्यार आयज इंटरनॅशनल लिटरसी डे, हाजी तुमकां परबी दिवपाची काय ना हो म्हाका प्रश्न पडटा। कित्याक गोंयांत सगळ्यात चड लिटरसी रेट आसा इफ यू कंपेर ऑल दी अदर स्टेट्स इन इंडिया। 99% लिटरसी रेट आसा गोंयांत, पण तेजी आयरनी तुमी पळयात की गोंयांत तितलोच अनएम्प्लॉयमेंट रेट आसा विच इज 8.7 अँड विच इज वन ऑफ द हायेस्ट इन इंडिया। सो एकीकडे लिटरसी रेट खूप हाय आसा आणि अनएम्प्लॉयमेंट रेटूय खूप हाय आसा। सो खंय तरी सरकार फाटी पडता असल्या गजालींनी, लोकांक दे आर नॉट एबल टू गिव्ह एम्प्लॉयमेंट, which is exemplified by the recent exam that was held by the MMC, in which around 1,700, more than 1,700 students had applied for this exam, but less than 50% appeared. So खूप वाईट दिसता म्हाका हे तुमकां सांगपाक की खंय तरी हे जे आमचे राजकारणी बसला पळय ते फक्त आपल्या सोयऱ्यांक आणि आपल्या वोटर्स आणि आपल्या लोकांक फक्त तांकां जॉब दिवपाक बसला ते। हियर इन गोवा देर इज नो मेरिटोक्रेसी, म्हणजे मेरिट बेस्ड लोकांक जॉब मेळना, केपेबिलिटी पळोवन लोकांक जॉब मेळना। तूं कोणाचो वोटर आहा, BJPक सपोर्ट करता, खंयच्या पार्टीक सपोर्ट करता हे पळयता ते, आणि बेस्ड ऑन दॅट दे आर गिविंग जॉब्स। फाटल्या दिसांनी आमी पळयलें इन 2024-25 देर वॉज एन इशू रिगार्डिंग कॅश फॉर जॉब्स, wherein the BJP spokesperson themselves have revealed that yes, some of their own party people were involved in the job scam. मारगांव म्युनिसिपल काउन्सिलान एक जॉब एडवर्टिजमेंट घालेले ऑक्टोबर 2024 लास्ट इयर, एक जवळ 10-11 महिने पयलीं, आनी तेच्या मागीर तेंच्यांनी आनी तेजेर कांयच फुडें
एक्शन घेवंक ना ते भुरग्यांक एक इंटिमेशन दिला की तुझे एप्लिकेशन एक्सेप्ट जाला, रिसीव जाला, रिजेक्ट जाला, स्क्रुटनी जाला, काय ना. अकस्मात 11 ऑगस्ट ह्या वर्साचे एक जवळजवळ एक 15-20 दीस पयले तेंच्यांनी एडवर्टिजमेंट घाल्ले पेपराचेर की विदीन 12 दिसां भितर एक्झामिनेशन जातलें म्हणून, आनी तेंचे ते एडमीट कार्ड आसता पळय ते तेंच्या घरा पावतले म्हणून थ्रू पोस्ट. आतां आमकां कोण येयले की जे दिसा पळय ते एक्झामिनेशन जाला ते दिसा ते 50% सोड, म्हाका दिसता एक 450 भुरगे पासून आन्सर पावपाक एक्झाम आन्सर केला तेंच्यांनी. सो आउट ऑफ 1800 1800 भुरग्यांतल्यान 450 भुरगे एक्झामीक येता पळय ते पळोवन आमकां खंय तरी दिसलें की हे एक रॅकेट म्हणून. पण हो जो इश्यू आसा इट इज डायरेक्टली कनेक्टेड टू द यूथ, आनी त्या खातीर आमी युथा मुखार काडला, कित्याक तांचो फ्युचर खंय तरी स्टेकार आसा, ह्या भुरग्यांचो फ्युचर खंय तरी रिस्कार आसा. त्या खातीर आमी यूथ काँग्रेस जावं NSUI हांगा मुखार काडून हो एक्सपोज करपाक आमी संदी घेतल्या. तुमच्या मुखार पयलीं सद्या एक्सपोज जाल्ले आसा. एडमीट कार्ड ते पोस्टांतल्यान धाडले म्हणटाले, एडवर्टायज घातला 11 तारखेर, पोस्ट केला ताजोच लेटर दाखयता 14 ऑगस्टाक दाखयता, 15 तारीख हॉलिडे, 15 16 सॅटर्डे, 17 संडे. सो फायनली गेल केन्ना, आणि त्या कारणां लागून 50 लेस दॅन 50% थंय रिटर्न टेस्टा पावले. सो हेजेर सिद्ध जाता की हांगा मुद्दम हे केल्ले आहा सो दॅट लोकांनी भुरग्यांनी डिजर्विंग भुरग्यांनी एक्झामीक पावचे न्ही आनी तांकां हे सिलेक्शन जावचें न्ही, हें साम क्लियर कट इंडिकेशन आहा. आणि ऐकात मडगाव नगरपालिकेचो नगराध्यक्ष दामोदर शिरोडकराचे म्हणणे. कोणा सांगता हांव तुमच्या सगळ्यांक सांगला तांकां कोर्टां वता मरे चॅलेंज करा म्हणून कोर्टां वचून. दामोदर शिरोडकर फोटींग पण करपाक बसले ना. एक 20-30 जाणां घेवन येयले, मॉब घेवन येयले म्हणून कितें हांव हांगा भिवपाक येयलो ना. कांयच 11 पोस्ट जे आमी एडवर्टायजमेंट केल्ले हे 11 पोस्टां 1700 सुमार आमकां एप्लिकेशन आयली. 1700 एप्लिकेशन जेन्ना आयली ती स्क्रुटनिंग करपाक आमकां मोर दॅन 5-6 म्हयने गेले. ती स्क्रुटनिंग करपाक आमी इतले बसून केले जे थोड्या पोस्टिंगाचे थोड्या डॉक्युमेंट हे आशिल्ले ते ती बसून आमी थोडी एक्सेप्ट केली. आनी आमी रिक्रुटमेंट रुला प्रमाणे 11 पोस्टांतले 5 पोस्ट जनरल, 2 पोस्ट OBC, 2 पोस्ट ST, 1 PH कितें फिजिकल हँडिकॅप, PH म्हळ्यार फिजिकल हँडिकॅप, तोय बी कितें ब्लायंड, दोळ्यान दिश्टी पडना तो. ह्यो सगळ्यो क्रायटेरिया घालून आमी पोस्ट एडवर्टायज केले. आता थोडे पोस्टांतल्यान कोणा लेटर धाडली पावना हे आमचे क्रायटेरिया भितर येना.